स्वतः अंजली दमानी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. खरं तर खूप महत्त्वाचा एव्हिडन्स तुम्ही दिलाय आणि एका जजमेंटची उल्लेख केला. ते जजमेंट काय आहे आणि त्यानुसार पोलिसांना हे एव्हिडन्स घ्यावे लागतात. जजमेंट होतं त्याच्यात सरळ सरळ असं म्हटलंय की जर प्रायमा फेसी एव्हिडन्स अवेलेबल असेल तर FIR रजिस्टर झाला पाहिजे. आत्ताच्या घटनेला आपण बघतो पार्थ पवारवर अजूनही FIR झालेला नाहीये. तर आज सगळ्याचे सगळा एव्हिडन्स आम्ही जाऊन बावधन पोलीस स्टेशन मध्ये कन्व्हर्सेशन आहे दिले कोणामधला आहे आणि किती गंभीर आहे. आता पहिलं म्हणजे त्याच्यात एक पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी, त्या प्रत्येक पेजवर पार्थ पवारची स्वतःची सही आहे, त्याचा फोटोग्राफ आहे, त्यावर स्टॅम्प आहे, विटनेस आहे आणि नोटराइज्ड आहे. म्हणजे पार्थ म्हणूच शकत नाही की याच्यात माझा सहभाग नाही. आत्ताच्या घटनेला हे ओपन अँड शट आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात इतर लोकांचे कॉन्व्हर्सेशन्स आहेत ज्याच्यात जे खरं तर कलेक्टर स्टॅम्प्स ज्यांनी इथे बावधन पोलीसमध्ये FIR केली ते स्वतः को अक्युज्ड आहेत. कारण त्यांनी या सगळ्या प्रकरणात तृप्ता ठाकूर यांची पहिल्या दिवशीपासून मदत केली, ऍडज्युडिकेशन मध्ये केली आहे, नोटीस काढली म्हणताना कळवलंय, पार्थ पवारच्या घरी गेलेत आणि नंतर रजिस्ट्रेशन झालं हे देखील त्यांची चर्चा झालेली आहे. हे याच्यावर स्पष्ट दिसतंय. या सगळ्याच प्रकाराकडे लक्ष देत नाहीये का आणखी काही कारण? नाही, मला सरळ सरळ दिसतंय की त्यांना राजकारणासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची गरज आहे. त्यांना पुढे राजकारण नेण्यासाठी आणि अजून 4 वर्ष महाराष्ट्रात काढायचे म्हणून हे सगळ्यांची सगळा भ्रष्टाचार ते कुठेही कारवाई त्याच्यावर होऊ देत नाहीत असं माझं स्पष्ट आहे. विजय पाटलांना मात्र इथे फक्त जबाब नोंदवून सोडण्यात आलेला. आज जर तुम्हाला आम्हाला आपल्याला कोणाला काही आपण एक 500 रुपयाची जरी चोरी केली तरी आपण जेलमध्ये जाईल. पण 1800 कोटीची सरकारी जमीन घेऊन सुद्धा पहिल्यांदा 3 समन्स पाठवून दिग्विजय पाटील येत नाही आणि शेवटी एकदा आल्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात येतं. खारगे समितीपुढे तर ते जात पण नाही. म्हणजे याच्यावरनं कळतं ना किती सिरियसनेस आहे. हा तपास खरंच याचा अंत काही होणार आहे का कोर्टाकडनंच करून घ्यायला? मी कोर्टाकडनं आता वाट बघणार आहे. काही दिवस नाही झालं, कोर्टाकडनं या सगळ्यावर आदेश. अगदी शेवटचा प्रश्न, किती पानाचं कन्व्हर्सेशन आहे आणि हे सगळे पुरावे काय आहेत? 71 पानांचं पूर्ण हे कॉन्व्हर्सेशन आहे. आपण याच्यात बघतोय की हे संतोष खूप शिंगणे महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की कॉन्व्हर्सेशन आहे जो हे संतोष राम शिंगणे आहे. चौबे त्यांचे जे PA आहेत त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. सगळंच्या सगळं आम्ही जाऊन देऊन आलो. डाकणे म्हणून आहेत आणि विकास पाटील म्हणून आहेत. OSD जे आहे सगळे त्यांचे OSDs आहेत. त्यांचं सगळ्यांचं कॉन्व्हर्सेशन त्यामुळे म्हणजे सगळ्यांची मदत होती याच्यावर स्पष्ट इकॉनॉमिक लिंककडे जायला पाहिजे. तर बावधन पोलीस असं म्हणतात की आपण स्टॅम्प ड्युटी आणि पैशाचा करतोय, मग इथे काय इंटरेस्ट आहे पोलिसांचा आपल्याकडे ठेवायचा? नाही, म्हणूनच मला तर तेच वाटतं की एक क्लब होऊन एकत्रपणे चौकशी झाली पाहिजे. आम्ही किती ठिकाणी फिरायचं, इथे जायचं, EOW मध्ये जायचं, मग CP भेटायचं. खरं तर ही चौकशी एका ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती वाढते आहे आणि यामध्ये आता पुण्याचे जे JDR आहेत संतोष शिंगणे ज्यांनी या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवली होती ते देखील या सगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी अंजली दमानी आणि विजय कुंभार यांनी केलेली आहे. या सगळ्याचं जे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे त्याचं पुरावे आता या दोघांनी बावधन पोलिसांना दिलेले आहेत. हे पुरावे घेतल्यानंतर तरी कायद्यानुसार बावधन पोलीस या दोघांचं नाव FIR मध्ये घेतंय का आणि पार्थ पवार यांच्यापर्यंत तपास पोहोचतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, बावधन.